सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. आता हा श्लोक सगळ्यांना आहे, पण ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे सांगू शकाल? वक्रतुंड म्हणजे कसा आहे गणेश? वक्र म्हणजे वाकड्या सोंडेचा, वाकड्या तोंडाचा, मुखाचा, वदनाचा. कसं आहे त्याचं मुख? वक्र, वाकडं आहे. हा, महाकाय कसं आहे अजून? महाकाय. महा म्हणजे विशाल, महान, आणि काय म्हणजे शरीर. विशाल शरीराचा, मोठ्या शरीराचा, असा वाकड्या तोंडाचा महाकाय असा श्री गणेश आहे. आणि कशाप्रमाणे आहे तो? सूर्याच्या तेजाप्रमाणे. कसा आहे? सूर्याच्या तेजासम आहे. हा, सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणून आपण आधी ह्या श्लोकाचं नाव घेतो, म्हणजे कुठल्याही कार्यात विघ्न नको, निर्विघ्नपणे कुठलंही कार्य पार पडलं पाहिजे. म्हणून आपण श्री गणेशाला पहिलं वंदन करत असतो. समजलं? हो. ह्या श्लोकाचा अर्थ समजला का मग? हो. माझं नाव चेतशी चौधरी आहे. मी 5th स्टँडर्डला आहे. मला वाईट बोलायला आवडत नाही. काय आवडतं? खेळायला आवडतं. मला खेळायला आवडतं. नाचायला आवडतं, ड्रॉइंग करायला आवडतं. काही सांगा. माझं नाव शिव सुनील कोठावदे आहे. मी 6वी कक्षात शिकतो आणि मला अध्ययन हे आवडतं आणि मला वाईट गोष्टी करणे बिलकुल आवडत नाही. व्हेरी गुड. माझं नाव गौरंग येवले आहे. मी 7th स्टँडर्डमध्ये आहे. मला तबला वाजवायला आवडतो आणि कोणाशी नाव घ्यायचं हे मला आवडत नाही. व्हेरी गुड. माझं नाव कनिष्का येवले आहे. मी 5वी या कक्षेत शिकते. मला चांगलं शिकायला आवडतं आणि मला ड्रॉइंग करायला जास्त आवडत नाही. व्हेरी गुड. माझं नाव दर्शित ओमप्रकाश कोठावदे. मी पहिल्या कक्षात आहे. मला अभ्यास करायला आवडते. मला वाईट गोष्टी करायला नाही आवडत. व्हेरी गुड. मला मोबाईल खेळायला अजिबात आवडत नाही. मोठ्याने बोल, आवाज येत नाही. माझं नाव अर्णव सचिन गिरी आहे. मला इन्स्ट्रुमेंट्स वाजवायला आवडतात वेगळे वेगळे आणि मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. माझं नाव रोहन पाटील आहे. मी कक्षा 5वीत आहे. मला स्विमिंग करायचं आवडतं. मला खोटं बोलायला आवडत नाही. माझं नाव अर्चित चेतन काकड आहे. मी कक्षा 4वीत आहे. मला खेळायचं आवडतं आणि शिव्यागाळ करायला नाही आवडत. सांग तुझं बोल बाळा. बोल. तुझं नाव काय आहे? आद्वी पूर्ण नाव सांग. पूर्ण नाव सांग. लाजायचं नाही. आद्वी ज्ञासमी संजय. तुला काय करायला आवडतं? चांगल्या गोष्टी. चांगल्या गोष्टी. व्हेरी गुड. माझं नाव उत्कर्ष प्रभू सावंत आहे. मला खेळायला आवडतं आणि मला वाईट गोष्टी करायला नाही आवडत. माझं नाव जिया आहे. आवाज मोठा काढायचा आहे. कुठल्या स्टँडर्डला आहे? तुला हां, आणि काय करायला आवडतं? ड्रॉइंग करायला आवडतं का तुला? बोल मग. बोल. मला ड्रॉइंग करायला आवडते. मला ड्रॉइंग करायला आवडते. व्हेरी गुड. श्वास घ्या, श्वास सोडा. हात ताट. एक डोळा उघडून बघू नको.
फेकू नको, मागे फेक. असं नाही फेकायचंय, तिकडे द्यायचंय. आवडतं? अरे वा, मला एक छान गोष्ट येते तुला छान गोष्ट. श्रावणबाळाची येते. पुढच्या वेळेस. तू श्रावणबाळाची गोष्ट सांगायची. हं? ए मस्ती नाही इथे करायची. चला आपण गोष्ट ऐकूया. कसली गोष्ट आहे? रट्टा मारून द्यायचा. मी वाचून सांगितली तरी चालेल. मला येतं आता पण येईल, बोलू नको. नको, आता मी सांगते मग तू सांग. आज माझा चान्स आहे ना. गोष्टीचं नाव काय आहे? सत्याची ताकद. सत्य म्हणजे काय? ट्रूथ, खरं. सत्याची ताकद ही राजा हरिश्चंद्राची गोष्ट आहे. राजा हरिश्चंद्र कोण होता? राजा होता. पण कुठला राजा? कसा राजा होता तो कायम खरं बोलायचा. म्हणून आपण कधी कोणी खूप जास्त खरं बोललं की काय म्हणतो? काय राजा हरिश्चंद्र आहे रे, असं म्हणतो ना. म्हणजे तू किती सत्य बोलतोस, कधीच खोटं बोलत नाही, तसा तो राजा हरिश्चंद्र होता. प्राचीन काळी राजा हरिश्चंद्र नावाचा एक महान राजा होता. तो आपल्या सत्यवचनी स्वभावासाठी प्रसिद्ध होता. तो नेहमी सत्य बोलायचा आणि कधीही खोटं बोलायचं नाही. हेच त्याचं जीवनाचं उद्दिष्ट होतं. शांत चित्ताने ऐकायची गोष्ट. ठीक आहे. आता गोष्ट काय आहे? एकदा ऋषी विश्वामित्रांनी राजा हरिश्चंद्राची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांनी राजाकडे जाऊन एक मागणी केली. राजा, मला तुझं राज्य आणि सगळं वैभव दान म्हणून हवं आहे. असं कोण म्हणालं होतं राजा हरिश्चंद्राला? ऋषी विश्वामित्र. त्यांनी काय सांगितलं राजा हरिश्चंद्राला? की मला तू तुझं सगळं दान देऊन टाक, राज्य वगैरे. राजा हरिश्चंद्राने सत्यनिष्ठेचा आदर राखत सगळं राज्य आणि संपत्ती त्यांना दान देऊन टाकली. तो स्वतः आणि कुटुंबासह जंगलात राहायला चालला. जंगलात राहताना अनेक संकट त्याला आली. राजा आता एका स्मशानात काम करू लागला. स्मशान म्हणजे काय? तिथे लोकांना जायचं. स्मशानात तो काम करत होता आणि ते काम करत करत आपलं पोट भरायचं. एकदा त्याच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सर्पदंश म्हणजे त्याच्या मुलाला साप चावला आणि तो मुलगा वारला. तरीही राजा हरिश्चंद्र राजा होता, सत्यवचनी होता. मग त्याने काय केलं? त्याने त्याच्या बायकोला सांगितलं की आधी तू स्मशानभूमीचा कर भर. कर म्हणजे काय? स्मशानभूमी जेव्हा जाळायचं असेल तेव्हा त्याला पैसे भरावे लागतात. मग ते आधी तू पैसे भर, तेव्हाच त्या मुलाला तिथे त्याचा अंत्यसंस्कार करता येईल. त्यावेळी त्याच्या पत्नीने स्वतःची साडी फाडून अर्धभाग राजाला दिला, कारण तिच्याकडे दुसरं काहीच उरलेलं नव्हतं. त्यागाचं फळ हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा पाहून देव प्रकट झाले आणि त्याला सगळं वैभव परत मिळालं. मग काय झालं होतं की जेव्हा पैसेच नव्हते, आता ते काम करायचे, स्मशानातच काम करायचे आणि पैसे कमवायचे. पण जेव्हा त्याच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते भरायला. मग त्याच्या पत्नीने काय केले? त्या मुलाच्या आईने काय केलं? तिची अर्धी साडी फाडली आणि ती दिली कर म्हणून. म्हणजे पैसे नाही आहेत माझ्याकडे, हेच घे आणि माझ्या मुलाचा अंतिम संस्कार करू दे म्हणून. आणि अशा रीतीने मग देव ते सगळं बघत असतो ना देव. मग देवाने बघितलं आणि देव प्रकट झाला. राजा हरिश्चंद्राला म्हणाला की तू इतका सत्यनिष्ठ आहेस, आणि त्यांना ते खूप प्रसन्न झाले आणि त्यांना त्यांचं राज्य परत मिळालं. म्हणजे काय असतं? त्यागाचं फळ त्यांना मिळतं. त्याच्यावरनं काय शिकायला मिळतं आपल्याला? सत्य व मार्गावर चालणं, सत्य मार्गावर चालणं कठीण असतं, पण शेवटी त्याचं फळ आपल्याला मिळतंच. ठीक आहे. म्हणजे काय? किती कठीण प्रसंगातून गेले ते. त्यांनी सत्यता सोडली का? नाही सोडली. शेवटपर्यंत सत्य ते सत्यच वागले. शेवटी किती उशिरा देवाने त्यांना आशीर्वाद दिला.